करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीचे ज्यांनी स्थापना केली. राजाराम राजांच्या मृत्यूनंतर तब्बल 7 वर्ष औरंगजेबाशी कडवी झुंज दिली. छत्रपतींनी उभं केलेलं स्वराज्य औरंगजेबाच्या हाती लागू दिलं नाही. अशा स्वराज्याच्या महान वीरांगणी म्हणजेच महाराणी ताराराणी. ताराराणी म्हणजे शिवरायांचे धाकले पुत्र राजाराम राजे यांची पत्नी आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. 1675 साली महाराणी ताराराणीचा जन्म झाला. 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं. शंभूराजांनंतर राजाराम राजांनी स्वराज्याची सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. मात्र इसवी सन 1700 मध्ये वयाच्या 30व्या वर्षी राजाराम राजांचा मृत्यू झाला. राजाराम राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संपण्याच्या वाटेवर होतं. एकीकडे परकीयांचा झंझावात तर दुसरीकडे स्वकीयांची फितुरी. यामुळे स्वराज्य धोक्यात आलं होतं. आता तरी स्वराज्य ताब्यात येईल या विचारात असलेल्या औरंगजेबाच्या स्वप्नांचा चक्काचूर करत तब्बल 7 वर्ष तलवार हाती घेऊन औरंगजेबाशी झुंज करत औरंगजेबाला मातीमध्ये धूळ चारणाऱ्या महान वीरांगणी भद्रकाली ताराराणीचा मृत्यू कसा झाला आणि कुठे झाला, कुठे आहे त्यांची समाधी, असे अनेक प्रश्न इतिहासप्रेमींच्या मनामध्ये आजही निर्माण होतात. महाराणी ताराबाई तब्बल 7 वर्ष औरंगजेबाशी कडवा संघर्ष केला. शेवटी 1707 मध्ये औरंगजेब तडफडून मेला, पण त्याला स्वराज्य जिंकता आलं नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेत असलेले शंभूराजांचे पुत्र शाहूराजे पुन्हा स्वराज्यात आले. स्वराज्याच्या गादीवरून ताराराणी आणि शाहूराजे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. यांच्यामध्ये खेड येथे लढाई देखील झाली. या लढाईत ताराराणीचा पराभव झाला. ताराराणीचे येथून पुढचे वर्ष प्रचंड संघर्षात गेले. 1714 साली ताराराणीच्या आपल्याच लोकांनी दगा-फटका करून त्यांना कैदेत टाकले. त्यानंतर 1731 साली वारणेचा तह झाला. सातारा आणि कोल्हापूर असे 2 प्रांत वेगळे करून एकमेकांशी अधिकारसूत्र ठरवून घेण्यात आली. अखेर 1761 साली ताराराणींचा वृद्धापकाळाने 86व्या वर्षी निधन झालं. सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या ठिकाणी महाराणी ताराबाईंची समाधी आहे.